आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार 1 न्यूज वर्तमान। किरकोळ भांडणात झाला मर्डर। लग्न, साखरपुडा, डोहाळे जेवण, बारसे, मुंज, वाढदिवस, कॉन्फरन्स मीटिंग करायची असेल तर राणी महल मंगल कार्यालयातच करा। राणी महल मंगल कार्यालय विटा, सांगली रोड, MIDC समोर, कारवे। प्रशस्त हॉल, प्रशस्त जेवण हॉल, प्रशस्त पार्किंगची सोय। बुकिंग साठी कॉन्टॅक्ट 98 40 33 59 93 94 03 73 39 16। मॅनेजर कॉन्टॅक्ट नंबर 80 07 84 24 25। आपल्या खिशाला परवडणाऱ्या बजेटमध्ये आत्ताच बुकिंग करा। राणी महल। किरकोळ भांडणात झाला मर्डर। सांगली जिल्हा, तालुका खानापूर, विटे शहरामध्ये किरकोळ भांडणाचे रूपांतर मर्डर करण्यापर्यंत गेले। यामागचे नेमके कारण काय आहे व कशामुळे मर्डर सारखा गंभीर गुन्हा आरोपीकडून करण्यात आला? दिनांक 30/5/2024 रोजी नेवरी नाक्याजवळ 58 वर्षीय राजेंद्र भाऊसो यादव यांचा मर्डर करणारा आरोपी सागर अशोक वाघमारे याच्याकडून काय माहिती प्राप्त झाली याचा उलगडा विटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री शरण मेमाने साहेब यांनी खुलासा केला। स्टार 1 न्यूज वर्तमान। पोलीस स्टेशन विटा येथे शुक्रवार दिनांक 30/5/24 रोजी संध्याकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने पोलीस स्टेशनला 112 डायल 112 वर कॉल करून सांगितले की एक व्यक्ती नेवरी फाटा येथे चौकामध्ये मयत अवस्थेत पडल्यासारखे दिसत आहे। म्हणून आम्ही तत्काळ तिथे घटनास्थळी पोहोचलो। माननीय SDPO सर सुद्धा घटनास्थळी, विपुल पाटील सर घटनास्थळी आले। आम्ही त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेले असता आम्हाला तो व्यक्ती जागीच मयत झाल्याचे निष्पन्न झालेले। त्याप्रमाणे आम्ही त्यांचा पुतण्या पार्थ विकास यादव याची फिर्याद घेऊन पोलीस स्टेशनला भादवी 302 प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरुद्ध डोक्यामध्ये जखम करून मृत्यू केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये असे निष्पन्न झाले की काही दिवसापूर्वी आरोपीनामे सागर अशोक वाघमारे याचे भांडण झाले होते आणि दोघे आरोपी आणि मयत हे एक रंग देण्याचे काम करत होते। त्याच्यामध्ये छोट्या भांडणातून हा कृत्य केले असावे असे दिसले। त्यामुळे आम्ही आरोपी याला ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्याकडे कसोशीने तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले। त्यामुळे त्याला पोलीस स्टेशनमध्ये अटक करून मेहरबान हुजूर कोर्टामध्ये विटा येथे सादर केले असता मेहरबान कोर्टाने दिनांक 6 जूनपर्यंत सदर आरोपीस PC देण्यात आलेले आहे। तरी अधिक तपास करीत आहोत। तर तपासामध्ये माननीय पोलीस अधीक्षक संदीप गोगे सर आणि माननीय ॲडिशनल SP मॅडम रितू खोकर मॅडम यांचा व SDPO विपुल पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहोत। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।